सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आपल्याला माहिती, कालच आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला आणि याचं औचित्य साधून मी ज्ञानेश्वरांचं अलौकिकत्व एकदा आपल्यासमोर मांडलं होतं आणि आता ज्ञानेश्वरांचं पसायदान हे आपल्यासमोर मांडणार आहे. तसं पसायदान तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते आपल्या रक्तातच आहे, कारण आपल्या रक्ताचा DNA मुळात ज्ञानोबा तुकोबा आहेत. तरी पण कसं असतं की नेहमी चांगल्या गोष्टींचं पुन्हा पुन्हा श्रवण करावं, म्हणजे आपल्या मनामध्ये त्या गोष्टी आपण विसरत नाही, ताज्या तवाने राहतात, आपण कुठं आचरणाला चुकत नाही. तेव्हा पुढं 22 वर्षांचं आयुष्य माऊलींना लाभलं. संत नामदेवांच्या बरोबर जी त्यांनी तीर्थयात्रा केली, त्यानंतर ते पंढरपूरला आले आणि त्यांनी आता माझं जीवित कार्य संपलं आहे, आता मला माझ्या घरी जायचं आहे म्हणून पांडुरंगाला हात जोडले आणि पांडुरंगाने त्यांना सांगितले की कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी तू आळंदी येथे संजीवन समाधी घे. जेव्हा हे सगळं माऊंदच, त्यावेळेला माऊंद्याचा कार्यक्रम चालू होता. आपल्याला माहिती, तीर्थयात्रा संपल्यानंतर आपण माऊंद घालतो. खरं म्हणजे माऊंद हा शब्द मा वद असा त्याचा फोड आहे त्याची, म्हणजे तुझे काही पुण्यकर्म केलेस हे कोणाला सांगू नको, मा वद सांगू नकोस. पण आपण टिमकी वाजून सगळ्यांना सांगत असतो. पाप केले सांगत नाही कोणाला, ते लपून अगदी जपून करतो, पण पुण्याचं मात्र फार आपण टिमक्या वाजवतो. असो, तर अशा रीतीनं सगळ्या लोकांच्या काळजात ठरलं झालं की आता माऊली आपल्याला सोडून जाणार. बरं, शेवटी आपल्याला माहिती की जाणं काही कोणाचं थांबवता येत नाही आणि संत तर असे असतात, ते ठरवून येत असतात आणि ठरवून जात असतात. हे त्यांना माहिती असतं, ते ठरवतात. आपल्या हातात आपलं येणंही नाही आणि जाणंही पण नाही. पण एवढं मात्र आहे, जन्माल्यानंतर कसं वागायचं हे आपल्या हातात आहे मात्र. तर अशा रीतीनं मग या संजीवन समाधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आणि इकडे आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आज आपण पाहतो ही समाधी आहे. नंदीच्या तिथे ती शिळ आहे आणि त्या शिळेतून आज समाधीगृह लागतं. तर ही सगळी जागा नामदेवांच्या मुलांनी स्वच्छ केली आणि या सोहळ्याची तयारी करण्याकरता जे जे काही लागतं ते सगळं त्यांच्याकडे ती व्यवस्था होती. आणि मग या ठिकाणी त्या कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी स्वतः पांडुरंग रुक्मिणीसह आले होते आणि माऊलींच्या स्नानानंतर स्वतः पांडुरंगानं त्यांना केसरी गंध लावलं, चंदनाचा टिळा लावला कपाळी. रुक्मिणी मातेनं त्यांना औक्षण केलं माऊलींना आणि नामदेवांनी हार घातला माऊलींच्या गळ्यात आणि मग एक हात विठ्ठलाच्याकडे आणि एक हात माऊलींचा निवृत्तीदादाकडे, की ज्यांचे ते गुरु होते, निवृत्तीनाथ यांचे गुरु होते माऊलींचे. तर अशा रीतीनं ते समाधी स्थळाकडे ते गेले आणि तिथे या ठिकाणी मृगाजीन टाकलेलं होतं. या मृगाजीनावर माऊली बसले, पद्मासन घातलं, उत्तरेला चेहरा केला, भीममुद्रा धारण केली, 9वा अध्याय म्हटले आणि त्यानंतर त्यांच्या हातात जो दंड होता तो दंड त्यांनी तिथे रोवला. आज जो आपण तिथे अजान वृक्ष पाहतो तो त्यांच्या हातातला जो दंड आहे त्याचा तो आलेला वृक्ष आहे आणि सुवर्ण पिंपल तर पहिल्यापासूनच होता. तर अशा रीतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं या माऊलींनी मग शेवटी काय केलं तर निवृत्तीनाथांना 3 वेळा नमस्कार केला, गुरु होते ते. पांडुरंगाला नमस्कार केला, ते दैवत होतं.
आणि त्यानंतर मग माऊली त्या दोघांनाही म्हणते, पांडुरंगालाही म्हणते आणि गुरुला म्हणते, म्हणजे निवृत्ती दादालाही म्हणते, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी हात जोडले आणि नंतर हे दोघंही पण समाधीगृहाच्या बाहेर आले. निवृत्तीनाथांनी तिथे शिळा ठेवली आणि मग इतक्या वेळ हा सगळा शोक, दुःख, रडणं हा बांध सगळ्या लोकांनी आवरून ठेवला होता. पण जेव्हा निवृत्तीनाथ बाहेर आले आणि ते वृत्तीवरच आले, खूप रडू लागले, ते त्यांना खूप दुःख झालं, पांडुरंग रडू लागला. आणि मग मात्र या उपस्थित लोकांची स्थिती म्हणजे सगळा तिथे रडारड सुरू झाली. सगळा लोक हा जनसागर, हा शोकसागरात बुडून गेला. आणि त्यावेळेला नामदेवांनी तसं वर्णन केले, बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाट मुरडताती, बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण राणू माळा पांगलेसे, मायबापे आम्हा त्यजिले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. अर्थात या समाधी सोहळ्याला मी सांगितलं की विठ्ठल रुक्मिणी होते, त्यानंतर नामदेवांचे कुटुंबीय होते, त्यानंतर विसोबा होते, सावतामाळी होते, चोकोबा होते, गोरोबा होते, जगन्मित्र नागा होते, बंका होता, नरहरी महाराज होते, परिसा भागवत होते आणि स्वर्गातून देव देवता ऋषी मुनी हे सगळे होते. आणि माऊलीच्या जाण्याचा परिणाम नेमका झाला तरी काय, तर त्याचं वर्णन केले. पाहुणी समाधी सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा. इंद्रायणीला सुद्धा त्याचं दुःख झालं, कारण ती शेजारूनच वाहत होती. माऊलींच्या समाधीनंतर जी त्यांनी ज्या भिंतीला चालवलं होतं ती भिंत या ठिकाणी कोलमडली, वेग रानभरी झाले, विटेला तडा गेला, विठू कमरेमध्ये वाकला, इंद्रायणी आटली, नामा बापुडवाडा झाला, निवृत्ती वृत्तीवर आले आणि अवघ्या 8 महिन्यात हे तीनही पण भावंड निजधामाला गेले. अशा रीतीनं अशा प्रकारचा हा माऊलींचा समाधी सोहळा त्यावेळेला साजरा झाला की ज्याची 728वी पुण्यतिथी काल आळंदीला लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरी झाली. तेव्हा अशा रीतीनं अशा या विश्वाच्या माऊलीला, अशा या ज्ञानदेव माऊलीला आपण अगोदर नमन करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, दतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो, आता आपण पहिल्यांदा या पसायदानाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला माहिती आहे की पैठणला माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि त्यानंतर ते जे धर्मसभेचे लोक होते, जे शुद्धीपत्र द्यायला खळखळ करीत होते, ते मात्र ताबडतोब त्यांच्या उच्च आसन त्यांनी सोडून दिलं आणि खाली आले आणि माऊलींच्या समोर त्यांनी साष्टांग दंडवत घातलं, माऊलींच्या नावाचा जय जयकार केला आणि अशा रीतीनं माऊलींची कीर्ती सर्वदूर पोहोचली. त्यांना शुद्धीपत्रही पण मिळालं. मग ही भावंड नेवाशाला आली. नेवाशाला प्रवरेच्या काठी आजही आपण जर तिथे पाहिलं तर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना झाली त्याला पैस खांब मंदिर असं म्हणतात. तर त्या ठिकाणी आजही तो खांब आहे की ज्या खांबाला आपली माऊलींनी पाठ टेकवली आणि हा ग्रंथ लिहिला. तर माऊली त्या ठिकाणी त्या खांबाला पाठ टेकून होते. जवळ सोपान काका होते, मुक्ताई होत्या आणि थोडेसे उच्चस्थानी त्यांचे दादा निवृत्तीदादा जे गुरुस्थानी होते ते बसले होते. आणि त्यावेळेला निवृत्तीदादांनी सांगितलं माऊलींना की तुम्ही आता गीतेवर भाष्य करा. आणि मग त्यांनी ते गीतेवर भाष्य केलं, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो किंवा त्याला भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हणतो. आणि मग सच्चिदानंद बाबांनी हा सगळा ग्रंथ लिहून घेतला. आता काय असतं बघा की जेव्हा एखादा ग्रंथकार तो ग्रंथ लिहितो
तेव्हा ग्रंथाच्या सांगतेच्या वेळी म्हणजे ग्रंथाचा शेवटाला आला की तो काय करतो की त्या ग्रंथाचं फळ मागतो. आपण नाही का एखादं काम केलं, समजा नोकरदार आहे, नोकरी महिनाभर केली की त्याचं फळ त्याला पगाराच्या रूपाने येतं. आम्ही 36 वर्ष नोकरी केली, आता 15 वर्ष पेन्शन खातो, म्हणजे फळ मिळतं. तर तसंच माऊलींनी फळ मागितलं. पण तुम्ही व्यवहारातली प्रपंचातली माणसं आहोत. आपण फळ मागतो, स्वतःसाठीच मागतो आणि त्याचा उपभोग स्वतःच घेतो. संत तसे नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, बोलता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, अशा वृत्तीचे संत असतात. आणि माऊलींनी मग काय केलं तर त्यांच्या निवृत्तीदादांना अशी एक विनवणी केली की अशा रीतीने मी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. आता मी तुम्ही सांगितलं तसं ते गीतेवर भाष्य केलेलं आहे, पण याचं जे फळ आहे हे मी तुमच्यापाशी मात्र मागणार आहे. तेवढं मात्र मला द्या. त्याचा प्रसाद द्या. मी जे काही पुण्य कर्म केलं आहे त्याचा प्रसाद तुम्ही मला द्या. अशी जी विनवणी करणारं 9 ओव्यांचं हे पसायदान 18व्या अध्यायामध्ये 1793 ते 1801 या क्रमांकाच्या त्या 9 ओव्या आहेत. अर्थात या पसायदानाला लघु ज्ञानेश्वरी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ लाखो भाविकांच्या, मराठी माणसांच्या हृदयाच्या मर्मबंधातली ठेव आहे. ते एवढंच नाही तर अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता तत्वानं भरलेलं अमृताचं ताट आहे ते. आणि अशा या माऊलींनी हे यच्च यावत विश्वावर राहणारे जे जीव मात्र आहेत त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुखासाठी माऊलींनी हे पसायदान त्या ठिकाणी मागितलेलं आहे. आणि तुम्हा आम्हाला ज्याला सुखाचं सूत्र म्हणतात, सुखाचा फॉर्म्युला म्हणतात, तो तुम्हा आम्हाला ना विनामूल्य दिला. म्हणजे ते जे फळ आहे हे फळ त्यांनी तुमच्या आमच्यासाठी वापरले. हात जोडले, पदर पसरला माऊलींनी आपल्या गुरुकडं. कशासाठी? तुमच्या आमच्या लोकांसाठी. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण त्या पसायदानाकडे जरा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. म्हणून ते पसायदानाचं नेहमी चिंतन केलं पाहिजे, नेहमी ऐकलं पाहिजे, नेहमी त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि नामदेव म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव. परमार्थामध्ये हेच फार महत्त्वाचं आहे. बोलण्याला महत्त्व नाही, आचरणाला जास्त महत्त्व आहे. आणि व्यवहारामध्ये आपल्याला माहिती बोलण्याला खूप महत्त्व आहे, आचरणाला फारसं महत्त्व किंवा किंमतही नाही. तर अशा प्रकारची ही पसायदान म्हणजे दिव्य प्रार्थना आहे बरं का. अगोदर असं मागणं आपण केलं पाहिजे देवापाशी किंवा गुरुपाशी, असं व्यासांनाही सुचलं नाही, वाल्मिकींनाही सुचलं नाही, ते माझ्या माऊलीला सुचलं. म्हणून हे 22 वर्षाचं पोरगं पुरुष जगाची आई झालं, जगाची माऊली झालं. आणि हे माऊलीपद अजूनही टिकून आहे. 728 वर्ष झाले. आपल्याला माहिती की कालच्या सोहळ्याला लाखो लोक आलेले. त्यांना काही कोणी बोलावलं नव्हतं, अमुक अमुक तिथीला या, तुमची यायची जायची खायची सोय करू, काहीही नाही. म्हणजे माऊलीवरचं प्रेम अजून सुद्धा पहा कसं आहे. आणि हे प्रेम जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंतच राहील. एवढंच नाही तर जोपर्यंत हे प्रेम राहील तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहतील, हे मात्र नक्की. अशा रीतीनं या ठिकाणी त्या नेवाशाच्या त्या मंदिरामध्ये हे सगळे श्रोते ऐकतायत माऊलीच्या तोंडून, भावविभोर झालेत, त्यांची काया रोमांचित झाली, भक्तिरसामध्ये ते डुंबलेत. अशा प्रकारचं हे दिव्य पसायदान आहे. ती काही भोळी भाबडी प्रार्थना नाही, ते विश्वगीत आहे. आणि एक लक्षात घ्या की समजा आनंद आहे, त्या आनंदाला असं वाटलं की आपल्याला आनंद पाहिजे, मग त्या आनंदानं आनंद हवा म्हणून कोणत्या आनंदाकडे जावं? तो कोणता आनंद आहे, तो कोणता आनंद त्याला देणार आहे? तर तसंच आहे ज्ञानेश्वरांचं हे जे पसायदान आहे ना, हे लक्षात घ्या. एका श्रेष्ठ व्यक्तीजवळ मागितलेलं श्रेष्ठ प्रकारचं मागणं म्हणजे पसायदान आहे. आपल्याला माहिती की स्वतःसाठी मागितली जाते त्याला भीक म्हणतात, परिवारासाठी मागितली जाते त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि विश्वाच्या यच्च यावत प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं त्याला पसायदान असं म्हणतात. आणि माऊलींनी ते पसायदान मागितलेलं आहे.
म्हणून त्याला विश्वगीत असं म्हटले की भोळी भाबडी प्रार्थना नाहीये. अर्थात अशा प्रकारे या परब्रह्मानं, माऊली म्हणजे परब्रह्मच होत्या. एका परब्रह्माशी निवृत्तीनाथ हे परब्रह्मच होते, कारण ते सदाशिवाचा आहे म्हणजे शंकराचे अवतार होते. आणि माऊलींना आपले बंधू, हे मोठे बंधू हे गुरुस्थानी होते. आणि आपण गुरुला ईश्वराच्या समान मानतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण म्हणतोच ना, अगदी परमेश्वरासमोर आपण गुरुला मानलेलं आहे. तर अशा रीतीनं हे असं हे पसायदान एका श्रेष्ठ व्यक्तीनं श्रेष्ठ व्यक्तीकडे तुमच्या आमच्या कल्याणासाठी मागितलेलं असं हे पसायदान आहे. आणि या पसायदानामध्ये जे जे काही उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, महनमंगल आहे, महनमधुर आहे, ते सगळं ज्ञानेश्वरांनी तुमच्या आमच्यासाठी मागितले, हेही आपण विसरता कामा नये. तर अशा प्रकारे परब्रह्मानं परब्रह्मापाशी काय मागावं बरं सांगा ना मला. आपल्याला तहान लागली की आपण पाण्यापाशी जातो, पाणी पितो, म्हणजे आपली तहान भागते. म्हणजे तहान एकाला लागली दुसरी भागवतं आणि त्याचा परिणाम आपल्याला संतोष मिळतो. असं हे शक्य आहे. आपल्याला तहान लागली की आपण जातो, पाणी पितो आणि आपली तहान भागते, आपल्याला संतोष वाटतो. पण परब्रह्मानं परब्रह्मापाशी कोणतं परब्रह्म मागावं असं होत नाही, असं होत नाही. पण जर झालं तर त्याला पसायदान म्हणतात. असं जर झालं तर त्याला पसायदान असं म्हणतात. अर्थात अशा रीतीनं असं हे पसायदान म्हणजे हा तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारासाठी, आणि ते पण केवळ आपल्या आपेगावच्या लोकांसाठी, पैठणच्या लोकांसाठी, नेवाशाच्या लोकांसाठी, आळंदीच्या लोकांसाठी, मराठी लोकांसाठी नाही, सगळ्या सृष्टीवर जगामध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांच्या कल्याणासाठी हे दान मागितलेलं आहे. म्हणून ते दान श्रेष्ठ आहे असं लक्षात घ्या. तर अशा रीतीनं हे जे पसायदान आहे त्याला धर्माचं बंधन नाही, पंथाचं बंधन नाही, मर्यादा नाही, भाषेची नाही, देशाची नाही, काळाची नाही, ते सदैव महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. आणि माऊलींना मग असं वाटायला लागलं, शंका थोडीशी वाटायला लागली की आपण हे सगळं लोकांसाठी तर ठेवा मिळवलाय, त्यांच्या हातात दिलाय, पण ते त्याप्रमाणे वागतील का? कारण त्याप्रमाणे वागल्याशिवाय त्यांना सुख नाही मिळणार, समाधान नाही मिळणार, शांती नाही मिळणार. मग काय करावं? तर हे काय आपल्या हातात नाही. मग त्यांनी काय केलं, आपल्या गुरुलाच, की जो ईश्वर स्वरूप आहे अशा सद्गुरूलाच विनंती केली. आणि तुम्ही त्यांना अशी सद्बुद्धी द्या. आपण नाही का देवापाशी हेच म्हणतो, देवा मला सद्बुद्धी दे, देवा याला सद्बुद्धी दे, म्हणजे तो चांगलं वागो, त्याच्यातून चांगलं आचरण हो. तर अशा रीतीने माऊलींनी सुद्धा आपल्या गुरुच्या चरणी ही प्रार्थना केली की तुम्ही या सगळ्या लोकांना अशी काही सद्बुद्धी द्या की मी हे जे सगळं पंचपक्वानाचं ताट केलेलं आहे त्याचा आस्वाद घेतील आणि ते कुठंतरी आपल्या आचरणात आणतील. कारण आचरणात आणल्याशिवाय त्याचा परिणाम दिसत नाही. आपल्याला भूक लागली, समोर ताट आहे, पण आपण जर खाल्लं नाही तर भूक शमणार नाही. तर तसंच आहे. म्हणजे म्हणून माऊलींना ही शंका आली. म्हणून माऊलींनी काय केलं की आपल्या सद्गुरूंनाच अशा प्रकारची विनवणी केली आहे आणि त्यांना अशी विनंती केली की तुम्ही या सगळ्या लोकांना अशी काही सद्बुद्धी द्या. म्हणजे माऊलींची इच्छा काय होती? काही नाही, लोकांचं फक्त कल्याण व्हावं, लोकांना आनंद मिळावा, लोकांना समाधान मिळावं, बस. आणि त्यासाठी माऊलीनं आपल्या गुरुपुढे हात पसरले आहेत. जेव्हा एखादे कोणी आपल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी हात पसरतात तेव्हा आपण त्याचं ऐकलं पाहिजे की नाही. परंतु दुर्दैव आहे, आपण काही त्यांचं ऐकत नाही. हे मात्र खरंच वाईट गोष्ट आहे. त्यानंतर या पसायदानामध्ये ज्या 9 ओव्या आहेत त्यामध्ये पहिली जी ओवी आहे त्यामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे, अशी ती पहिली ओवी आहे. तर आता हा जो शब्द आहे ना, संस्कृतमध्ये जेव्हा एखादं काव्य सुरू होतं तेव्हा अथ या शब्दापासून त्या काव्याची सुरुवात होते. संस्कृतमध्ये अथ आणि मराठीमध्ये त्याला आपण आता हा शब्द वापरतो. तर अशा रीतीनं माऊलींना या आता शब्दातून खूप काही सांगायचं आहे. अशा रीतीने मी हा वाणीरूपी यज्ञ, म्हणजे माऊलींनी गीतेवर जे भाष्य केलं आहे
ते भाष्य म्हणजे एक यज्ञच आहे. लक्षात घ्या, मी बोलतोय, तुम्ही ऐकता, हा यज्ञच आहे. आई सांगते, मुलगा ऐकतो, हा एक यज्ञच आहे. शिक्षक शिकवतात, प्राध्यापक शिकवतात, मुलं ऐकतात, हा यज्ञच आहे. तेव्हा माऊली म्हणतात, अशा प्रकारे मी गीतेवर भाष्य करण्याचा प्रपंच मांडलाय, तो आता पूर्णत्वास आलेला आहे. तेव्हा आता काय करावं, तर माझ्या गुरुनं काय करावं, ह्या वाङ्मय रूपी यज्ञावर संतुष्ट व्हावं आणि मला समाधानी वृत्तीनं, संतोषी वृत्तीनं हा प्रसाद द्यावा. पसाय म्हणजे प्रसाद. हा प्रसाद म्हणजे कृपेचा प्रसाद आहे. तुम्ही या लोकांची, या जीवाची काय करा, तर त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांना प्रेरणा द्या. अर्थात तुम्ही सांगितलं की लोक नक्की ऐकतील, आणि लोकांनी ऐकलं की माझं काम झालं. लोकांनी ऐकलं की त्याप्रमाणे त्यांना त्याचं फळ मिळेल, की त्यांना समाधान मिळेल, आनंद मिळेल, शांती मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. आणि माऊलींची हीच इच्छा होती, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक. तेव्हा आता या शब्दातून एवढ्या काही गोष्टी त्यांना सुचवायच्या आहेत. अर्थात अशा रीतीनं या ठिकाणी असा ह्या पहिल्या ओवीचा अर्थ होतो. तेव्हा आपल्या गुरुनं या वाङ्मयरूपी यज्ञ संपन्न झाला आहे, हा मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. आणि या वाङ्मयरूपी यज्ञानं माझा जो यज्ञ आहे तो मी सिद्धीला नेला आहे. आता तुम्ही काय करा की आपण संतुष्ट व्हावं आणि समाधानी अंतःकरणानं मला अशा प्रकारचा हा कृपा प्रसाद द्यावा. अशा प्रकारचा तो पहिल्या ओवीचा अर्थ आहे. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी माऊलीनं ही पहिली ओवी जी सांगितली ती म्हणजे पसायदानाची पार्श्वभूमी आहे. आता एक लक्षात घ्या की माऊलींनी काय केले की हे सगळं लिहिलंय. गीतेच्या 700 श्लोकांचं विवरण 9033 ओव्यात केलंय. हे जे सगळं काही त्यांनी लिहिलंय ते सगळं त्यांनी लिहिलं, त्याचं श्रेय त्यांनी आपल्या गुरुला दिलंय. हे तुमचं आदेश आहे तो मी मानला, ही तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण केली, पण हे माझं सामर्थ्य नाही, ही तुमची कृपा आहे. म्हणजे लक्षात घ्या, संतांचं वृत्ती कशी असते. आपण अर्ध्या हरकुंडानं पिवळे होतो आणि हे मी केलं, आपल्याकडे मी फार आहे, आपल्याकडे मी, मला आणि माझा, हे तीन आपल्या संसारी माणसांचे शत्रू आहेत. नेहमी लक्षात ठेवा. माऊलींकडे एकदा गेला म्हणजे तुमची ज्ञानेश्वरी फार मोठी आहे, 9033 ओव्यांची, आणि ती प्राकृतात म्हणजे मराठीत असली तरी आम्हालाही कळत नाही. तेव्हा अगदी सोप्यात सोपं सांगा ना जरा काहीतरी. तर त्यांनी सांगितलं काय नाही, तू एक गोष्ट कर, मी, मला आणि माझं हे तीन गोष्टी सोडून दे, बस. एवढं जरी केलं तर तुझं कल्याण. आणि ह्याच तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण मीला सोडायला तयार नाही, मला हवं सोडायला तयार नाही, आणि हे माझं हे सोडायला तयार नाही. हे लक्षात, या मीपणा, माझेपणा याच्यामध्ये आपण अगदी रुतून बसलो आहोत किंवा अडकून बसलेलो आहोत. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी ही पहिली ओवी आपण पाहिली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये माऊलींनी प्रत्यक्षात मागणं जे काय मागितलं ते मागणं या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. त्या ओव्या अशा आहेत, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता हे जे चरण आहे, जो जे वांछील, वांछील म्हणजे इच्छा करील, जो जो मनुष्य जी जी इच्छा करील तो ते लाहो, ती ती इच्छा तू पूर्ण कर. काय होतं, संतांचं जे म्हणणं असतं ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मुलखातून कोकणामध्ये जातो तेव्हा अनेक मार्ग आहेत, आणि एखाद्या उंच ठिकाणी गेलं की तिथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते. का? कारण आजूबाजूचं जे दृश्य असतं, नजारा असतो, ते विहंगम दृश्य असतं. म्हणजे हे दृश्य आपल्याला पाहता येतं, पण त्यासाठी आपल्याला त्या उंचीवर जावं लागतं. तसंच संतांचे विचार, संतांच्या भावना या समजून घेण्याकरता सुद्धा आपल्याला आपली उंची थोडीशी वाढवावी लागते, आणि त्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. तर कोणी त्याचा अर्थ घेईल, काय वो माऊलींनी सांगितलं, म्हणजे कोणाच्याही मनात कोणती वाईट जरी इच्छा आली तर ती पूर्ण करो, असं त्यांना म्हणायचं काय?
असं म्हणणं त्यांचं असेल तर ते चुकीचं आहे, असा त्याचा अर्थ नाही. मग त्याचा धागा कुठं आहे? वरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ओवीमध्ये जे चरण आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ओवीमध्ये जे चरण आहेत त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तर काय अर्थ आहे तो आपण पाहू. म्हणजे सरसकट कोणी समजा आपल्याला आपण कितीही पापं केली, अजिबात चांगलं काम नाही केलं आणि म्हणलो आपण देवाला की मला तू सदैव वैकुंठाला घेऊन जा, जमल का होईल? सांगा ना मला. काहीतरी करावं लागतं तेव्हा मिळतं ना. म्हणजे याचा अर्थ का आपण लोक काय करतो, काही काही लोक असं घेतात की माऊली म्हटले ना, जो जे वांछील तो तेला हो. आता मला मुख्यमंत्रीपद पाहिजे, मला मिळो. अरे तुझ्या मागे बहुमत नाही, तुला कसं काय मुख्यमंत्रीपद द्यायचं? ज्याला बहुमत आहे त्याला मिळताना आता 2-3 दिवस चालले तो, वाया चालले तो. म्हणजे संकट असलं का, म्हणजे आपली वृत्तीच आहे. लक्षात घ्या, आपण इतके स्वार्थी लोक आहोत ना. जेव्हा आपल्याला भगवंताची आठवण केव्हा होते माहिती का? काही संकट पडलं, आलं, अडचणी समस्या आल्या की आपल्याला परमेश्वराची आठवण होतेच. अंगी भरला ताप म्हणे देवा तू माझा बाप, अंगीचा गेला ताप म्हणे देवा मी तुझ्या बापाचा बाप. ही वृत्ती आपली असते बघा. म्हणजे असं आपण परमेश्वराला कधी स्मरतो, याच वेळेला, एरवी नाही. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी माऊलींनी असं म्हटलंय की जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट माणूस आणि व्यंकटी म्हणजे दुष्टपणा. आपल्याला माहिती की जगामध्ये ही जी दुष्ट माणसं आहेत, आज आपण पाहतो ती आजूबाजूला आहेत, आपल्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालताय सध्या. तेव्हा अशा ही खळ माणसं कशी असतात ना, ते त्यांचा दुष्टपणा सोडितच नाही. लक्षात घ्या तुम्ही. असं म्हणतात की विंचवाचं त्याच्या नांगीत विष आहे, सापाचं विष त्याच्या दातात आहे, पण दुर्जनाचं विष त्याच्या साऱ्या अंगात असतं. हा दुष्ट मनुष्य, माऊलींना माहिती आहे की हा दुष्ट जरी मनुष्य असला, आणि दुष्ट माणसाचं काय असतं, तो दुष्टत्व सोडत नाही, तो मरतो पण दुष्टत्व सोडित नाही. पण माऊलीने हे माहिती की हा जो दुष्ट मनुष्य आहे ना, तो जन्मतःच दुष्ट नसतो. आपण आईच्या उदरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा दुष्ट असतो का? नाही. आपलं सगळं प्रारब्ध म्हणा, परिसर म्हणा, काही काही घटना म्हणा, या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपण या ठिकाणी दुष्ट बनतो. म्हणजे जन्मतः आपण सगळेच चांगले असतो, लक्षात घ्या. पण या सगळ्यांचा परिपाक आणि नेमकं दुष्टवृत्ती कशी काय निर्माण होते? एकेकाळी नव्हती. आज आम्ही 60-70 लोक आहोत. आपण आपल्या लहानपणी अनुभवलं. तुम्ही शहरात राहिला असाल, मी खेड्यात राहिलो. खरंच चांगलं वातावरण होतं, एकमेकात प्रेम होतं, एकमेकामध्ये सहकार्य करण्याची वृत्ती होती, संकट आलं तर धावून घेण्याची वृत्ती होती. हा समाज, ही सामाजिक समरसता आज कुठं राहिली? जर आम्हाला बहुमत मिळालं, आम्ही तुम्हाला बर्फाच्या लाद्यावर झोपू, अशी भाषा महाराष्ट्रामध्ये, ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून या ठिकाणी कुसुमाग्रज म्हणून गेले, गेला ज्ञानेश्वर गेले, तुकोबा गेले, ज्ञानोबा गेले. म्हणजे त्यांनी सांगितलं पुष्कळ संतांचे पुकार वांज झाले, असं त्यांना म्हणायचे. काही उपयोग नाही झाला संतांचा. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की संतांना जेवढं काही आपल्याला दिलंय एवढं जगात कुठल्याही लोकांना दिलं नाही. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र ही संतभूमी आहे, आपल्याला भरपूर मिळालेलं आहे. फक्त आपलं घोडं पेंट कुठं खातं, आपण ते आचरणात आणत नाही. ते जेव्हा आणू तेव्हा आपल्या जन्ममानाच्या फेऱ्यातून सुटका होईल, तोपर्यंत नाही. म्हणून असे हे जे दुष्ट लोक आहेत, आज आपण पाहतो कुटुंबामध्ये संस्कार राहिले नाहीत. आज कुटुंब, पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती, आज सगळी विभक्त कुटुंब झाली आहेत. त्यानंतर विवाह संस्था होत्या, आज पहा ना सगळ्या कोलमडल्या आहेत. आणि आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा हाच एक मोठा पाया आहे, बलस्थान आहे, आणि तेच नेमकं आता कोलमडायला लागलेलं आहे. हे आपण आपल्या डोळ्यात एकच पाहतो. आपण एकेकाळी काय पाहिलं आपल्या लहानपणी, शहरात, गावामध्ये, खेड्यामध्ये, आणि आज आपण काय पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे संतांनी ही जी काही सामाजिक समरसता निर्माण केली ती आज दिसतच नाही. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले, असं कुसुमाग्रजांना म्हणून म्हणावं लागलं. किंवा
वसईचे एक संत होते, ख्रिश्चन धर्मी होते, फ्रान्सिस दिब्रिटो, आपण त्यांचं नाव ऐकून असाल. त्यांनी हे जेव्हा पाहिलं हे वातावरण, तेव्हा त्यांच्या तोंडून काय उद्गार आले, ज्ञानोबा तुकोबांनी ही अमृताची झाडं लावली आणि त्याला ही विषारी फळं आली कुठून? सात्विक संताप आहे, सात्विक चीड आहे. असो, तेव्हा जे खळांची व्यंकटी सांडो या दुष्ट लोकांनी, दुष्ट लोक म्हणजे मानवतेला लाभलेला शाप आहे. हे दुष्ट लोक कसे असतात? तो पतंग नावाचा कीटक असतो पहा. पूर्वी हे दिवे नव्हते, मग असे दिवे लावायचे, त्याची ज्योत आपल्याला जळताना दिसायची, तेजता प्रकाशताना दिसायची. आणि हे जे पतंग आहेत कीटक, त्यांना काय व्हायचं, त्या ज्योतीचं आकर्षण असायचं आणि ते काय करायचे, त्या दिव्यावर झडप घालायची, त्या ज्योतीवर. काय व्हायचं, ती ज्योतही विझायची आणि त्याचे चटके बसून ते पतंगही मारायचं. दुष्ट लोक असे आहेत, ते समाजाच्या काहीही कामाचे नाहीत, ते समाजालाही नष्ट करतात आणि आपणही नष्ट होतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंतानी काय केलं, यदा यदा ही धर्मस्य असं सांगून या दुष्टांचा नाशच केला. कशासाठी? सज्जनांच्या रक्षणासाठी. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, ही भगवंताची प्रतिज्ञा आहे आणि माऊलीची प्रतिज्ञा वेगळी आहे. ते त्यांचं देवाला ठीक आहे, त्यांनी नाहीसे करत, दुष्टांना मारून टाकावं हे त्यांचं, पण संतांची वृत्ती तशी नाही. माऊली म्हणून म्हणतात, जे कोणी दुष्ट माणसं आहेत ना, त्यांच्यातला दुष्टपणा जाऊ दे. मग दुष्टपणा एकदा गेला की ते सज्जन होतील. बस, सज्जन नुसती रिकामटेकडे राहून काय उपयोगाचं आहे का? कारण रिकामा नावी भिंतीला तंबड्याला. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग अशा वेळेला माऊली पुढचं मागणं मागतात, तया सत्कर्मी रती वाढू दे. म्हणजे रती याचा अर्थ आवड, त्याला चांगलं कर्म करण्याची वृत्ती त्याची वाढो, म्हणजे सत्कर्म त्याच्या हातून घडो, त्याच्या हातून पुण्य घडो, परोपकार घडो. अशा रीतीनं त्याची रती म्हणजे आवड ही सत्कर्मामध्ये वाढो, म्हणजे त्याच्या हातून पुण्यच पुण्य घडो. बर, असं घडल्यानंतर मग ही जी मंडळी आहे, म्हणजे माऊलींनी पहा त्यांच्या काळामध्ये आपल्याला माहिती, ज्ञानेश्वर माऊली किंवा मागाशी तुम्हाला जी संत मंडळीची नावं सांगितली, ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, या सगळ्या संतांना एकत्र आणलं आणि त्यांची एक मांडी आळी तयार केली. आणि हा समूह लोकांमध्ये जायचा आणि लोकांना कीर्तन प्रवचनाच्या द्वारे या ठिकाणी हे सगळे विचार सांगायचा आणि लोक ऐकायचे आणि ते आचरणात आणायचे. म्हणून तो समाज सुखी होता, आनंदी होता, समाधानी होता, वकवक नव्हती, अशांत नव्हता तो. तेव्हा म्हणून असे, कारण कसं आहे, आज तर आपण पाहिलं वातावरण तर भयंकर वाईट झालेलं आहे. आणि मग असं कोणी जर केलं की असं म्हणतात की सेतूबंधनाच्या वेळेला या ठिकाणी ती खारकुंडी होती ना, ती काय करायची, रेतीमध्ये जायची, आपलं अंग अशी घुसमाळायची, म्हणजे तिच्या पाठीवरच्या केसांना थोडीशी रेतीचे कण लागतील आणि ती समुद्रात नेऊन टाकायची. मोठमोठे वानर तिला हसायचे. प्रभू रामचंद्रांचे हे लक्षात आलं की अरे हे चुकीचं आहे. ती जरी तिचा जीव लहान असला तरी ती मदत करण्याची वृत्ती आहे, सत्कर्म करण्याची वृत्ती ही आमच्या या संत परंपरेने आज महाराष्ट्रामध्ये 30-40 हजार कीर्तनकार प्रवचनकार आहेत. वारकरी संप्रदायाच्या मार्फत हेच ज्ञानेश्वरांचं पसायदान अस्तित्वात यावं यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यांचं जे काही पुण्य आहे त्यामुळे थोडाफार महाराष्ट्र जो आहे तो त्यांच्या पुण्याईवर आहे, हे लक्षात घ्या. तर अशा रीतीनं मग अशा लोकांना माऊलींचं कसं एकत्र केलं होतं. तर आता सुद्धा माऊलीची ही इच्छा आहे की जो दुष्ट मनुष्य आहे त्याचा आता दुष्टपणा गुरु तुम्ही घालवलाय, त्याला सद्बुद्धीच दिली की आता वाईट कर्म करायची नाहीत, खोटं बोलणं, अनितीनं वागणं, अशा रीतीने ही सगळं हे काय आहे, हे वाईट कर्म आहे, ही सोडून दिली. तो चांगल्या कर्माला लागला, तो चांगल्या कर्माला लागला, सत्कर्म पुण्यकर्म त्याच्या हातून, परोपकार त्याच्या हातून व्हायला लागला. तर अशा लोकांच्या संघटना या ठिकाणी निर्माण होत. आणि एवढंच नाही, ही सगळी मंडळी एकमेकांच्या जीवाभावाचे मित्र होत. आज आपण पाहतो ही मैत्री आज राहिलीच नाही. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड असं म्हणतात. आज ही मैत्री राहिली नाही. सकाळी हा मित्र, दुपारी हा मित्र, संध्याकाळी तिसऱ्याकडे असतो हा. तेव्हा अशा प्रकारे एकेकाळी ही मैत्री हा भाव होता, हे लक्षात घ्या. गावागावामध्ये आम्ही अनुभवलं, तुम्ही अनुभवलं असेल, गावागावामध्ये एकोपा होता. आज गावागावामध्ये भावाभावात भांडणं आहेत,
गावागावात भांडणं आहेत, तालुक्यात भांडणं आहेत. ही मुद्दाम लोकांनी केली आहेत, हे लक्षात घ्या. एकमेकापासून माणसाला दूर केले. ज्या संतांनी आपलं सगळं आयुष्य या सामाजिक समरसतेसाठी घालवलं, त्याला या लोकांनी सुरुंग लावला आहे. आणि असं घडता कामा नये. आणि म्हणून अशा लोकांच्या मांडी आळीच तयार व्हावी आणि त्यांनी हे सत्कर्म करीत राहावीत. कारण सत्कर्म थांबून चालत नाही ना. उदाहरणार्थ जर आपल्याला स्वच्छतेचा एखादा प्रकल्प असेल, स्वच्छता मोहीम, तर ते पुढं किंवा गांधी सप्ताह, हा काही सप्ताहापुरता असतो का? एक आठवड्यापुरता. खरं बोला, समाज स्वच्छ करा, सगळ्याशी सहकार्याने वागा. अहो हे आयुष्यभर करावं लागतं. शेवटच्या श्वासापर्यंत एकदा इंजेक्शन घेतलं ना की त्याप्रमाणे आयुष्यभर वागावं लागतं. तर तसं आहे. तर मग काय करायचं? मग त्यांनी पुढचं मागणं मागितलं की दुरितांचे तिमिर जावं. आता हा जो दुरित शब्द आहे ना, दुरित याचा अर्थ होतो पाप. याच्यामध्ये संस्कृतमध्ये ऋत हा शब्द आहे. ऋत म्हणजे पाप, ऋत म्हणजे अंधार, अज्ञानाचा, पापाचा, अनितीचा, भ्रष्टपणाचा, खोटेपणाचा अंधार. तर या ऋत शब्दावरून मराठी शब्द आलाय रीत. आणि रीतच्या उलट दुरित. रीत म्हणजे पुण्य, रीत म्हणजे खरं, आणि त्याच्या उलट दुरित म्हणजे खोटं. खोटं बोलणं हे पाप आहे. तर दुरिताचा तिमिर म्हणजे अंधार. काय होतं जेव्हा अशा प्रकारची दुष्ट माणसं असतात, ते काय करतात? सगळं पापच जगामध्ये निर्माण करतात, वाढवतात. कारण आपल्याला माहिती, दुष्टांचं नेटवर्क खूप चांगलं असतं बरं का. ते लवकर एकत्र येतात, पण 4 सज्जनांची टाळकी काही एकत्र येणार नाहीत. हाय काय शाप आहे, काय जन्म. दुष्ट लोकांचं नेटवर्क उत्तम आहे, तसं सज्जन लोकांचं नेटवर्क उत्तम झालं पाहिजे. हाच त्याला उपाय आहे. आज आपली ही माणुसकी, मानवता ही एका अशा प्रकारच्या चट्टानावर उभी आहे की कधीही समाज व्यवस्था जर कोलमडली तर या ठिकाणी अराजकता येऊ शकते. अशा एका टोकावर आज आपण आहोत. आणि तिथे ही संतांची शिकवण फार गरजेची आहे. म्हणून पसायदानाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. असं हे पसायदान आहे. तेव्हा पापाचा अंधार जावो, म्हणजे दुष्ट लोक मरत असं नाही, पापी लोक मरत असं नाही. ते देवाचं काम आहे. देवाने मारलं ते ठीक आहे. आता देवाच्या अधिकारात आपण कसं काय हे करायचं? आपण हस्तक्षेप करू शकत नाही, तो त्याचा अधिकार आहे. तेव्हा म्हणजे काय आहे लक्षात घ्या. याचा अर्थ देव हा न्यायी आहे आणि संत हे दयाळू आहेत, हा त्याचा अर्थ आहे. आम्ही शिक्षकाचं काम केलं, आम्ही मुलांना शिकवताना आम्ही दयाळू व्हायचो आणि त्यांची परीक्षा घेताना आम्ही न्यायी व्हायचो. तसं आहे. त्यावेळेला पोरं आमच्यावर ऑब्जेक्शन घेत नव्हते की तुम्ही दयाळू, हा शिकवताना आम्ही दयाळूच होतो, पण आता रिझल्ट येताना आम्ही न्यायी आहोत. ज्यांनी पास केला, पेपर लिहिल्याबरोबर त्याला तसे मार्क मिळायचे, इतरांना नाही. तर सांगायचं मतलब हा की देव हा न्यायी आहे. म्हणजे देवानी रामानं रावणाला मारलं, कृष्णानं कंसाला मारलं, जरासंधाला मारलं, हे न्याय दिला समाजाला. कारण त्याला समाजाच्या मध्ये जे चांगले लोक आहेत त्यांचं रक्षण करायचे, धर्म वाढवायचा आहे, धर्माची ग्लानी त्याला दूर करायची आहे. तर म्हणून हे दुरितांचे तिमिर एकदा गेले, पापाचा अंधकार झाला, तर काय आलं पाहिजे? जेव्हा लक्षात घ्या, रात्रीचा अंधार केव्हा संपतो? ही का अशी प्रतिक्रिया आहे का, अशी प्रक्रिया आहे का की ही प्रक्रिया आता 2 तास चालणार रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी? काही नाही. किंवा आपण समजा संध्याकाळी घरी आलो तर घरातले दिवे नुसतं बटन दाबलं की लगेच त्या क्षणाला अंधार जातो, त्या क्षणाला प्रकाश होतो. तसंच आहे. मग हा पापाचा अंधार, दुष्टपणाचा, खोटेपणाचा अंधार जर नष्ट करायचा असेल तर काय केलं पाहिजे? ही मागणी केली आहे की विश्व स्वधर्म सूर्ये पाव. आता धर्म हा जो शब्द आहे ना, मी म्हटलं मगाशी की संतांचं जे बोलणं असतं ना त्याचे अर्थ आपल्याला समजले पाहिजे. धर्म म्हणजे रिलिजन असा त्याचा अर्थ होत नाही. धर्म म्हणजे रिलिजन हा अर्थ नाही, तर धर्म याचा अर्थ कर्तव्य. मग जिकडे तिकडे स्वतःची कर्तव्य करणारी ही जी मंडळी आहेत ती निर्माण होत, ती एकदा निर्माण झाली की काय होईल? पापाचा अंधार लगेच नष्ट होईल, अनितीचा, दुष्टपणाचा अंधार लगेच नष्ट होईल. आणि मग असा जो कोणी आहे त्यानं जर एखादी इच्छा व्यक्त केली अशानं, ते शक्यतो करत नाही, ते तृप्त असतात. पण माऊलीने काय इच्छा केली का स्वतःसाठी की मला विमान न्यायला पाठव?
किंवा माझ्यावर हा अन्याय झाला, या लोकांनी मला हे केलं, तू त्यांना माझ्या देखत AK-47 रायफल त्यांच्यावर घालून मारून टाक. नाही, त्यांनी ते सगळं सोसलं. हे लक्षात आहे. तुमच्या आमच्यासाठी ते मागितलेलं आहे. तर सांगायचा मतलब एवढाच की अशा तो जो आहे तो कोण आहे? हा आहे. त्याचा दुष्टपणा गेलाय, तो खूप सत्कर्म करू लागलाय, त्यांची संघटना तयार झाली आहे, त्यामुळे पापाचा अंधार गेलेला आहे सगळ्याकडे. जे ते लोक आपापलं काम आज ते पहा तुम्ही, कुठलीही कार्यालय पहा, कुठल्याही आस्थापना पहा, कसा कारभार चाललेला आहे बघ. वाईट आहे. लोकांची कामं होत नाहीत, दिरंगाई होते, पैसा घेतला जातो, मग कामं होतात. शाळेमध्ये आज शिक्षण होत नाही. तुम्ही आम्ही जे शिकलो ते आपण भाग्यवान. लक्षात घ्या, आता नाही राहिले ते शाळेमध्ये. शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे, विद्यालय हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये विद्या अधिक आलय असे दोन पदं एकत्र आली आहेत. आलय म्हणजे घर. शिवाजीराव भोसले म्हणायचे विद्यालय म्हणजे काय? जेथे विद्या लयाला गेली आहे ते विद्यालय. अशीच आज विद्यालयांची अवस्था झाली आहे. तेव्हा सांगायचा मतलब एवढा की अशा रीतीनं हे दुरितांचं तिमीर गेलंय. जिकडे तिकडे स्वधर्माचा सूर्य प्रकाशमान झालाय आणि सगळे लोक सत्कर्म करतायत, पुण्यकर्म करतायत, एकमेकाची उभीकी पडतात. अशांच्या मनात व्यक्तिगत इच्छा उरत नाहीत. तुकोबांनी काय म्हगितलं? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नरगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. म्हणजे अशा व्यक्तीने जर कोणतंही मागलं, आता अशी व्यक्ती कोणतंही मागणं करील का? ज्ञानेश्वर माऊली म्हणतील का की पाकिस्तान नष्ट हो? अजिबात नाही. त्यांचं मानवावर प्रेम आहे. पण जर अतिरेकी आले तर आणि आपल्या फौजेने त्याला मारून टाकलं तर ज्ञानेश्वर त्याच्यावर टीका पण करणार नाही, कारण त्यांनी न्याय दिला. ते न्याय आहे, आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. पण एक मात्र आहे की हा जो दुष्टपणा आहे, हा दुष्टपणा आपल्याला माहिती की कधीही नष्ट होत नसतो. दुष्टाला मारलं म्हणून दुष्टपणा नष्ट होत नाही. नाही तर ही सगळी रावणाची कंसाची पिलावळ आज आपल्याला दिसली नसती. उलट असं म्हणायची वेळ येईल की तो रावण तरी एक होता. मी सांगतो रावण लंकेतच होता. आज गल्लीपासून दिल्ली पण रावणच रावण आहे. आज गल्लीपासून दिल्ली पण कंस मामा, जरासंध सगळे असेच झालेत ना. हे का? हे सगळं संस्कार राहिले नाहीत. आज घरात संस्कार नाहीत, शाळेत नाहीत, समाजामध्ये अशी काही कुणी धोरण नाहीत की ज्यांच्याकडे पाहावं आणि आपण चांगलं वागावं. तेच बरबटलेले आहेत. त्यांना संध्याकाळी घरी धरून आणावं लागतंय. अशी परिस्थिती आहे. काय त्यांच्याकडून शिकायचं आपण? म्हणजे इतकी अनास्था झाली आहे. हे जे चित्र झालेलं आहे हे आपल्या सगळ्या चुकांमुळे झालेलं आहे. हे संघटन कुठेतरी संपले. दुर्जनांच्या संघटना झाल्यात, ब्रिगेडी संघटना आल्यात आणि ते त्यांचं काम करतात. एखादा भविष्य म्हणतो तुम्ही 15 मिनिटं तुमचं सैन्य आणि पोलीस काढून घ्या, मग पहा मी काय दाखवते तुम्हाला. इथं राहून आपल्याला म्हणतो कुठपर्यंत त्यांची मजल गेली हे लक्षात घ्या. तेव्हा थोडक्यात माऊलींनी या पसायदानामधून आदर्श समाज रचनेची ब्ल्यू प्रिंट मांडलेली आहे. एवढं लक्षात घ्या. आदर्श समाज रचना कशी असावी, त्यामध्ये काय असावं हे माऊलींनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तेव्हा आता लक्षात तुमच्या आलं असेल, जो जे मानशील याचा अर्थ काय? असा तो मनुष्य त्यानं इच्छा जर केली तर त्याची इच्छा तर पूर्ण. असा मनुष्य व्यक्तिगत इच्छा मागत नाही, तो वाईटही मागणार आहे. आता बघा, एक मनुष्य होता बरं का, आणि त्याने खूप देवाची भक्ती केली. देव त्याला प्रसन्न झाला आणि सांगितलं तुला काय मागायचं ते माग. बर, हा लागला तर मागणी करायला. पण एक लक्षात घे, एक अट आहे. काय? तू जे मागशील ना त्याच्या दुप्पट मी तुझ्या शेजाऱ्याला दे. त्याच्या दुप्पट मी शेजाऱ्याला दे. चाल, याचा संभ्रम झाला. हे देण्याचं माझ्या दुप्पट याला मिळणार, यांनी काही नाही केलं. मग त्याने सांगितलं बर मागतो देव. देवा माझा एक डोळा जाऊ दे रे. ते गेले त्याचे 2 डोळे. देवा माझं अर्ध घर जळू दे रे, त्याचं पूर्ण जळलं ना. म्हणजे लक्षात घ्या, अशा जर मागण्या आपण वाटेल त्या मागण्या पूर्ण करायच्या तर असं होऊ शकतोय. आणि म्हणून आज बघा, अणू कोणाच्या हातात गेलाय? अणू या लोकांच्या हातात गेला. ही शास्त्रास्त्र सगळी कोणाच्या हातात गेली? अणूचा उपयोग शांततेसाठी, विधाय कामासाठी खूप होऊ शकतो, पण आज लोकांच्या हातात या सगळ्या गोष्टी गेल्यात आणि त्यामुळे हे सगळं झालंय. आज सगळ्या अतिरेकांच्या जवळ एवढी काही शास्त्रास्त्र आहेत की त्यांचं जर संघटन झालं तर ते सगळं जग काही सेकंदात संपवतील. तुमचा उत्तर कोरियाचा किम जोंग पहा, काय त्याची भाषा आहे, काय त्याची शब्द आहे.
जगाला संपवण्याची ताकद त्यांच्या लोक, कारण ही सगळं विध्वंसक हत्यारं त्यांच्या जवळ आहेत. अहो कोलीत आहे, कोलीत माकडाजवळ गेलं तर ते गवताच्या गंजीला आग लावून ते गवत जाळून टाकील, पण तेच कोलीत एखाद्या गृहिणीच्या हातात गेलं तर ती चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करून 5-10 माणसाला जेवण घालून त्यांना समाधान देईल. सांगायचा अर्थ एवढा आहे की कोणत्याही माणसाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल हा त्याचा अर्थ नाही. तेव्हा अशा प्रकारच्या या दोन्ही पण या इच्छा ओव्या तुम्हाला सांगितल्या पसायनातल्या. आणि अशा अर्थानं या लोकांना काही स्वार्थाची भावना राहत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. जे मागतात ते समाजाच्या कल्याणाचंच मागतात, एवढं फक्त लक्षात घ्या. रामदास स्वामी सुद्धा काय म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह पडावा, उपेक्षू नको गुणवंता नंता, रघुनायका मागणे हेची. आता स्वतःसाठी मागत नाही म्हणले, समाजासाठी मागतात की तुम्ही सुद्धा देवाला हात जोडीत जा आणि हेच म्हणत जा की तुझ्या कारणी माझा देह पडो. आपण आपला देह संसाराच्या कारणी पाडतो. बरं त्याच्यातून काय मिळतं? काहीही मिळत नाही. एका विशिष्ट वयाला आलं की तुम्हाला काही कळत नाही, आता गपची बसणं तर बाहेर जा. सकाळी चहा दिला, नाश्ता दिला, आता थेट दुपारी जेवायच्या वेळेला, दुपारी जेवण झालं की थेट संध्याकाळी या, झोपायच्या वेळेला जेवा आणि झोप. ही आपली किंमत आहे आज. अहो बरं आपण जिवंत असताना आपल्याला जाळीत नाहीत, बरं ना, एवढं तरी आपण सगळं मेल्यानंतरच आपल्या लोक जाळतात, म्हणजे अजून तरी बरे म्हणायचं. ही सगळी संतांची पुण्य आहे बरं, अजून आहे थोडंसं, जे काय फारच वाया गेलं असं. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत, चौथी जी ओवी आहे, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू तयाभूत. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये जे मागणं मागितलं ना हेच पसायदान आहे बरं, एवढंच मागणं. पण ते कसं आहे, एखाद्या सागरामध्ये जे असतं ना ते या 2 ओव्यामध्ये सांगितलं. मी मागाशी बोलून गेलो, मी, माझ्या आणि मला, याचं सगळं आहे ना, बाकी काही सांगावं लागत नाही. तो शॉर्टकट आहे सगळा, अगदी थोडक्यात ते आहे. जसं 10वी-12वीच्या पोरांना नवनीतचं संपूर्ण गाईड आता या परीक्षेच्या अगोदर नाही आवडत, त्यांना 21 अपेक्षित आवडतं, कारण त्याच्यात नेमकं आहे काय काय आहे. तर तसं आहे, अगदी तुम्हाला परमार्थ करायचा ना, मी, माझे, मला, हे सोडून द्या, संपलं, बाकी काही नाही लागत. तर अशा पद्धतीनं ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये ज्या मागण्या माऊलींनी मागितल्या आहेत त्या जर पूर्णत्वास जायच्या असतील, त्यानुसार जर या समाजामध्ये काही घडून यायचं असेल तर काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे, त्याचं उत्तर म्हणजे ही तिसऱ्या क्रमांकाची ओवी आहे. काय झालं पाहिजे? अहो तुमची योजना तयार आहे, पण योजना पूर्ण करणारी मंडळी कोणतरी तयार पाहिजेत ना. पंचवार्षिक योजना सरकारने आखली, पण या ठिकाणी ती राबवायला कोणतरी लोक पाहिजेत ना. तो संच तयार केला पाहिजे ना. उड्डाण पूल तयार करायचा, नुसतं कागदावर तो तयार झाला नाही, प्रत्यक्षात कोणतरी कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरनी मजूर आणले पाहिजेत, सगळं ते केलं पाहिजे ना. तर तसंच आहे, ही जर आदर्श समाज रचना घडवायची असेल तर ही ओवी त्याचं उत्तर आहे. काय तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय, वर्षत सकळ मंगळी. मंगळी म्हणजे मंडळी नाही, मंगली. मंगली म्हणजे मांगल्य, पावित्र्य, अशी काहीही मंडळी. ईश्वरनिष्ठ शब्द वापरला त्यांनी, कारण संत हे ईश्वरनिष्ठ असतात, वेदाला प्रमाण मानतात, उपनिषदाला प्रमाण मानतात. ही ईश्वरनिष्ठ मंडळी असतात. ईश्वरनिष्ठा त्यांची कधीही जात नाही. आपली ईश्वरनिष्ठा माहिती आपल्याला कशी आहे, कामच्या लावू आहे. म्हणून कुंती मातेनं भगवंताला मागितलं, जेव्हा सगळं महाभारत संपलं तेव्हा भगवंताने विचारलं, आत्या तुला काय हवं? तर तिने सांगितलं, बाबा मला दुःख दे. कृष्णाने कपाळावर हात मारून घेतला. अरे बाई, अगं आत्या तू आयुष्यभर दुःख सहन केली ना, परत दुःखच मागते? हो म्हणे. का? कारण दुःख आमच्यावर येतं तेव्हाच आम्हाला तुझी आठवण होते देवा, म्हणून आमच्यावर सतत दुःख होते, या निमित्तानं आम्हाला तुझी आठवण राहील. तुझी आठवण राहावी बस, तुझा विसर न व्हावा. तेव्हा ह्याची दानं दे का देवा, तुझा विसर न व्हावा. तर अशा प्रकारची मांगल्याचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठ मांडियाळी म्हणजे समूह, झुंडीच्या झुंडी, हे असे लोक सतत या तुमच्या आमच्या जीवाला भेटत राहोत. अनवरत म्हणजे सतत, खंड न पडता. जेव्हा सत्कार्य असतं ना ते सलग चाललं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा ना, आपलं श्वास घेण्याचं कार्य, आपल्या एखाद्या आपण नोकरी करत असो, आपल्या रविवारी सुट्टी असते, मात्र श्वास घेण्याचं कार्य रविवारी सुट्टी द्यायची का? म्हणजे हे कसं सतत चालू आहे आपलं. तर तसंच आहे,
चांगलं जर कार्य असायचं चालू ठेवायचं झालं ना, समाज निर्मिती आदर्श करायची झाली ना, तर ही गोष्ट आवश्यक आहे की अशा प्रकारची ही मंडळी जी ईश्वरनिष्ठ आहेत. आपण नश्वरनिष्ठ आहोत. नश्वरनिष्ठ म्हणजे आपलं कशावर प्रेम आहे? सत्ता, पैसा, अशा गोष्टी ज्या संपणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आमचं प्रेम आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, शमशान में कफन में जेब नहीं होती आणि शमशान में अलमारी नहीं होती. असं आपण कितीही मिळवा, काय होतं, इथले इथंच राहतं, ते काहीही बरोबर जात नाही. पण तुम्ही आम्ही जे काही चांगलं करतो ते मात्र आपल्याबरोबर जन्मोजन्मी येतं, ते कुठेही जात नाही. लक्षात. आणि ही परमेश्वराची व्यवस्था आहे. जर काही या राजकारण्याच्या हातात गेली असती तर त्यांनी काही इकडे तिकडेच केलं असतं. पण ते बरे, परमेश्वराने ह्या गोष्टी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारची ही मंडळी या भूतमात्रांना, सर्व भूतमात्रांना सारखी भेटत राहो, सारखी भेटत राहो, की जी मांगल्याचा वर्षाव करतील, सतत त्यांना चांगलंच सांगतील, परोपकार करा, सत्कर्म करा हे सांगतील. अशा प्रकारची ही मंडळी त्यांना अनवरत भेटत राहो, सतत भेटत राहो, हा त्या चौथ्या ओळीचा अर्थ आहे. आता आपल्या वेदात तरी काय सांगितलं? मनोहू भव असं सांगितलं. म्हणजे तुम्ही आम्ही माणसं आहोत, माणूस हो. तू नको संत हो, नको देव, तू माणूस हो. कारण आपण माणूस असून पशुसारखं वागतो ना. म्हणजे वेदाची शिकवण किती चांगली आहे. किंवा आणि आणखीन एक लक्षात घ्या की देव जो आहे ना तो फक्त भक्तांचंच कल्याण करतो बरं का, बाकीच्यांचं नाही. गुरु जो आहे ना तो फक्त शिष्यांचंच कल्याण करतो, बाकीच्यांचं नाही. पण संत हे असे आहेत की ते जगाचं कल्याण करतात. आणि म्हणून या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुणे, कल्पवृक्ष देत नाही एवढा हे संत आपल्याला देत असतात. चिंतामणी सुद्धा देणार नाही एवढं ते देतील. परीस सुद्धा देणार नाही. या परिसावने आघात देणे या संतांचे. अहो परीस लोखंडाला स्पर्श असा की त्या लोखंडाचं सोनं करतो, मान्य. पण त्या लोखंडाला परीस नाही बनवीत. आपणासारखी करी ती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. ही संतांची ताकद आहे. वाल्या कोळी नारदांना भेटला, नारदांनी त्याला सांगितलं रामनाम घे. 7 रांजण भरून, लहान लहान कडे भरून एवढे तिने हत्या केल्या होत्या. त्या हत्या सगळ्या रामनामानं सगळ्या संपल्या. त्याचं पाप संपलं. तो वाल्मिकी झाला. लक्षात घ्या, नारदाचं म्हणजे संतांचं हे काम आहे. त्याचं वाल्या कोळे पण संपवलं, त्याचा वाल्मिकी ऋषी केला तयार. रामायण त्यांनी लिहिलं आणि रामायण लिहिल्यानंतर कैक वर्षांनी प्रभू रामचंद्र झाले बरं का, कैक वर्षांनी. आणि त्याप्रमाणे रामायणात काय लिहिलंय वाल्या कोण्यानी, वाल्मिकीनी काय लिहिलंय त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वागले. ही संतांचं काम आहे. म्हणून संत खूप देतात. छप्पर फाडके भगवान देत आहे ना, तसंच या ठिकाणी संतही पण देतात. पण संत तुमच्याकडून काही छिनून घेणार नाही. तसं भगवंताचं नाही. भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, पण लेता येतो ना थप्पड मारके, थप्पड मारके देत आहे. हे भगवंताचं आहे. तो सोडित नाही तुम्हाला. तुमच्याकडून तो वसूल करूनच घेईल, त्याशिवाय तुम्हाला मरणच येणार नाही. अशा काही यातना होतील मारताना. आणि पुढच्या वेळेस सगळ्या आपण जर चांगले वागू तर आपल्याला परत नरदेहच मिळणार आहे. मग आपल्याला 84 लक्ष योनीतून फिरायला नाही लागायचं. पण आपण जर इकडे तिकडे गेलं तर आपल्याला परत 84 लक्ष योनीतून फिरवा एकदा. आणि मग परत एकदा परमेश्वर आपल्याला संधी देईल. पण ह्या चांडाळांना, ही ज्या आपण चांडाळ पाहतो, यांना त्या 84 लक्ष योनीतून कोटी वेळा फिरावं लागतं. ते असंच होतं. त्यांना कधीही चांगले जेणे त्यांचे वाटेल येत नाही, कारण हे सगळं तरी फार वाईट करून ठेवले ना, म्हणून त्याचं परिणाम आहे. तेव्हा अशा रीतीनं ही जी ओवी आहे त्याचा अर्थही पण तुम्हाला सांगितला. एक लक्षात घ्या की आपल्याकडे एक जरी दुर्गुण असला तरी तो आपल्या जवळच्या अनेक सद्गुणांची माती करतो, हे लक्षात घ्या. आणि संतांच्या इच्छेनुसार आपण सद्गुणी व्हावं. एकही दुर्गुण अजिबात औषधात सुद्धा आपल्यात नसावा, याच्यासाठी त्यांचे कार्य असते किंवा त्यांचा प्रयत्न असतो. आणि आपल्याला परमार्थामध्ये काय होतं की निश्चय टिकत नाही. आपण म्हणतो की आता मी समजा श्रावण मास लागला तर एकदाच जेवायचं. पहिल्या दिवशी रडत खडत, दुसऱ्या दिवशी थोडंसं अजून रडत खडत, पण तिसऱ्या दिवशी नाही करायचं होतं, आता दुसऱ्याचं काहीतरी खाल्लं पाहिजे.
एक मुक्त सुद्धा आपण करत नाही. म्हणजे आपले निश्चय टिकत नाहीत. परमार्थाच्या बाबतीत जर केले ना तर अजिबात टिकतच नाहीत. व्यत्यय फार येतात. प्रपंचातल्या भावना, वासना, विकार हे व्यत्यय आहेत परमार्थाची इच्छा पूर्ण करण्याकरता. पण हे टिकावेत म्हणून ही सगळी मंडळींची योजना आहे. माऊलींनी असं एक सज्जनांचं नेटवर्क त्यावेळेला तयार केलं होतं की जे आज वारकरी संप्रदायाच्या रूपानं आजही आपल्याला पाहता दिसतं. हे माऊलींनी केलेलं नेटवर्क आहे सज्जनांचं. ते आज या ठिकाणी लोकशिक्षण म्हणा, समाज प्रबोधन म्हणा, देवाला सन्मान, जनतेला सन्मार्गाला लावणं म्हणा, हे आज ते काम करत आहे. तर अशा प्रकारची ही चौथ्या क्रमांकाची ओवी आहे. त्यानंतर पुढची जी ओवी आहे चौथी आणि पाचवी, यामध्ये माऊलींनी संतांना उपमा दिल्या आहेत. कशा कशाच्या उपमा दिल्यात पहा. ही जी ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत ना, असं कार्य करणारी, ही कशी आहेत. चला कल्पतरूंचे आरव. चला, च नाही उच्चार करायचा बरं का, च असा करायचा. चला म्हणजे हलते, बोलते, फिरते, चालणारे. कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष आणि आरव म्हणजे बागा. ही जी संत मंडळी आहेत ना, प्रत्यक्षात कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष कुठं आहे. स्वर्गात आहे. तो एकच आहे. तो तिथे स्थिर आहे. तो कुठे हिंडत नाही, फिरत नाही. हा, त्याच्यामध्ये एक गुण आहे. त्या कल्पवृक्षाखाली आपल्याला त्याची भेट झाली आणि त्याच्या खाली बसून आपण जर एखादी इच्छा व्यक्त केली तर तो लगेच पूर्ण करतो. पण तो कल्पवृक्ष स्वर्गात आहे हो. आणि स्वर्गात जायचं म्हणजे मारावं लागतं. इथं कोणाची मारायची इच्छा आहे. किती काय संख्या वाढेल पण मारायचं नाही लोक. आणि अशी आपली शेवटी हे तत्व स्वीकारावंच लागतं बा. काय की आपण समजा शाळेमध्ये गेलो 11 वाजता तर नक्की काय आहे, 5 वाजता शाळा सुटणार आहे. तसं आपण जन्माला आलो, मरण येणार आहे हे गृहीतच धरायचं. तिथं काही खळखळ करायची नाही, काही नाही, काही नाही. असं ज्याचं मन बनेल, विचार बनेल, त्याला मरणाचं दुःखही पण वाटत नाही. आणि जो चांगलं काम करतो त्याला तर नाहीच नाही. तर सहज म्हणतो. आमचे रामचंद्र देखणे संध्याकाळचा हरिपाठ म्हणता म्हणता गेला, वारले. वैकुंठ असेल रामचंद्र देखणे पुण्याचेच. किंवा नागपूरचे ताजुद्दीन बाबा असं काहीतरी नाव आहे त्यांचं, मुसलमान संत होते. एका कीर्तन करता करता त्याला मरण आलं. याला म्हणतात चांगलं मरण. याला म्हणतात चांगलं मरण. हे लक्षात घ्या. तेव्हा संत काय करतात, आपला संसारही चांगला कर, तू कर, पण संसार सुद्धा कसा कर. धन मिळव पण प्रयत्न करून मिळव, एक नंबरचं मिळव. अहो आपल्याकडे लक्ष्मीपूजन सांगितलं. हे काय नेमकं लक्ष्मीपूजन. पैशाचं पूजन नाही. बाबा महाराज नेहमी सांगायचे की लक्ष्मी म्हणजे समोरच्या दारातून जी घरात येते ना त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि पैसा म्हणजे जे मागच्या दारातून येतो तेच. आपण ह्या पैशाचं पूजन करतोय आणि त्यामुळे ते जमत नाही. सगळं लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे. तर अशा रीतीनं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणून तुकोबा म्हणते. तर हे जे संत सज्जन आहेत, हे ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत, त्यांना कशाची उपमा दिली आहे. कल्पवृक्षाची. पण खरा कल्पवृक्ष कसा आहे, स्थिर आहे. तो कोणाकडे जात नाही. पण संत नावाचे जे कल्पवृक्ष आहेत ते चालते, बोलते, फिरते, ते तुमच्या आमच्याकडे येतात आणि आपल्याला सन्मार्गाला लावतात. आणि आज काय आहे, त्यांच्या बागाच्या बागा आहेत. तो एकच आहे कल्पवृक्ष. त्यानंतर दुसरं उपमा दिली आहे चिंतामणीची. चिंतामणी हे एक रत्न आहे. त्याच्याजवळ जर गेलं तर तो आपली चिंता काळजी दूर करतो. पण तो कसा आहे, तो जड आहे, तो निर्जीव आहे. पण संत नावाचे चिंतामणी कसे आहेत, ते चेतन आहेत. चालते, बोलते, हलते, फिरते आहेत. आणि ही जी ईश्वरनिष्ठांची मांडी आली त्यांना उपमा दिली कल्पवृक्षांच्या बागा आहेत, चेतना चिंतामणीच्या वसाहती आहेत, गावच्या गावं आहेत. आणि अजून तिसरी उपमा दिली आहे पियुषांचे अर्णव. अर्णव म्हणजे समुद्र आणि पियुष म्हणजे अमृत. आपल्याला माहिती की समुद्रामध्ये खूप पाणी असतं, खोल असतो, अथांग असतं. एखादा मनुष्य तिथे गेला, त्याला कमालीची ताण लागली, काय उपयोग आहे का या पाण्याचा. काहीही उपयोग नाही. तडफडून तहाने वाचून तो मरण समुद्राच्या जवळ. कारण ते खारे आहेत. संत हे समुद्र आहेत पण खारे नाही, ते अमृताचे समुद्र आहेत. म्हणजे त्यांचा जो उपदेश असतो तो सगळा अमृताचा आहे. ते नाम देतात आणि नाम कसं आहे, अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. पण मन माझं मात्र घेत नाही हो, पण नाम आहे गोड. तर अशाच आपण आजारी पडलो, डॉक्टरने सांगितलं हे औषध घे, हे पथ्य पहा. जर आपण
आपल्याला कळलं की आपल्याला हा आजार झालाय, डॉक्टरने ही औषध दिली, हे पथ्य पाळायला सांगितलं, पथ्य पाळली पाहिजेत, औषध घेतली पाहिजे, तर आजार बरा होईल. आपल्याला पथ्य पाळायचे नाही, औषधही घ्यायचे नाही आणि म्हणतो आजार दूर करू, नाही होणार नाही. तर तसंच आहे की हे कशा आहेत, तर हे समुद्र आहेत, पण अमृताचे समुद्र आहेत, अशी ती उपमा आहे. म्हणजे त्यांनी कल्पवृक्षापेक्षाही संत मोठे आहेत, चिंतामणी रत्नापेक्षाही संत मोठे आहेत आणि समुद्रापेक्षाही संत मोठे आहेत असं सांगितलेलं आहे. उपमा दिली त्यांची, पण त्याच्यापेक्षाही आमचे संत मंडळी हे श्रेष्ठ आहेत, हा अर्थ या ठिकाणी या ओव्यातून होतो. त्यानंतर पुढची जी ओवी आहे त्याच्यातही उपमा दिल्यात संतांना. काय? चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होते. आता चंद्राची उपमा दिली बरं का. चंद्राला माहिती ना, लांछन म्हणजे डाग, चंद्राला डाग आहेत, विशेषतः पौर्णिमेचे चंद्र आपण पहा त्याच्यावर आपल्याला डाग दिसतात. आता आपण भूगोलामध्ये शिकलो असो की चंद्रावर मोठमोठी विवर आहेत आणि ते आपण खालून पाहिले की ते डागाप्रमाणे वाटतात, हा शास्त्रीय अर्थ त्याचा झाला. पण आमचे संत, ही संतांची मंडळी अशा प्रकारचे चंद्र आहेत की त्यांच्यावर डाग नाही. चंद्र हा कलंकित आहे, आमचे संत हे निष्कलंक आहे, डागच नाही त्यांच्यावर, स्वच्छ आहेत. एवढंच नाही, ते सूर्याची उपमा दिली. मार्तंड म्हणजे सूर्य बरं का. पण हा सूर्य कसा असतो? ताप देणार आहे. आपल्याला माहिती एप्रिल मे महिन्यामध्ये कसा आपल्याला तो परेशान करतो, कसं त्राहीमाम करतो. पण हे संत नावाचे हे जे मांडियाळी आहे, ही कशी आहे? ईश्वरनिष्ठ मांडियाळी, तापहीन आहे, ताप न देणारी आहे. म्हणजे मार्तंड जे तापहीन, अजिबात ते ताप देत नाही. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. हे तुम्हा आम्हा लोकांचे आपण त्यांना सोयरे करून घेतलं पाहिजे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, आपण यांच्या जवळ गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण माऊलींनी इच्छा व्यक्त केली आहे की अशा प्रकारची ही संत मंडळी, ईश्वरनिष्ठ मंडळी की जी निष्कलंक आहेत, जे तापहीन आहेत, कोणाला त्रास देत नाही, त्यांच्यावर कसा डाग नाही, अशा लोकांना आपण सोयरे करून घेतले पाहिजे. आता सोयरा म्हणजे माहिती का काय? सोय लावतो ना त्याला सोयरा म्हणतात. सोयरा काय करतो? आपली सोय पाहतो, सोय लावतो, पाहुणे आले तिला जेवण खाण करतो, झोपण्याची सोय करतो, व्यवस्था लावतो, त्याला सोयरा म्हणतात. तर अशा आपण या लोकांना सोयरे करून घेतलं पाहिजे. सोयरे म्हणजे आवडते, आपण त्यांच्या संपर्कात गेलं पाहिजे, आपल्याला ते आवडले पाहिजेत, अशा आपली सद्बुद्धी झाली पाहिजे. अशा प्रकारची ही एक ओवी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढची जी ओवी आहे, आता शेवटाचाच भाग आहे, एक 5-10 मिनिटात सांगतो. आता याच्यावर खूप सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला जास्त थांबवत नाही, नाही तर हे पुष्कळ लांबू शकतं, अजून भरपूर आहे ती. तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित, ही ओवी आहे. तर किंबहुना म्हणजे अजून काय सांगावं, फार काय सांगावं, तीनदा काय सांगावं. मग माऊली म्हणतात की ही जी सगळे सर्व प्राणी मात्र आहेत, जीव आहेत, तुम्ही आम्ही लोक आहोत, म्हणजे फक्त त्यांनी माणूसच नाही, सगळं प्राणी मात्र म्हटले बघा. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हे सगळे प्राणी मात्र, यांना सर्व सुखी कर, ही मागणी आहे पहा माऊलीची. आपण म्हणतो कधी शेजाऱ्याचं कल्याण हो, उलट शेजाऱ्याच्या घरात जर फॉर्च्युनर गाडी असली 2-4 कोटीची, तर आपल्या पोटात काही न खाता काळा येतात, पोट दुखतं आपलं. म्हणजे कसा वैरभाव कसा आहे, आकस द्वेष कसा आहे. आज फार वाढलाय हा मत्सर, पाण्यात पाड. तेव्हा याला सर्व सुखी, यांना सगळ्यांतून सुखी कर. या सगळ्या लोकांना ईश्वरनिष्ठ मंडळी भेटली की त्याप्रमाणे हे वागतील. यांना तू काय कर, या तिन्ही लोकातल्या स्वर्ग, मृत्यू, पाताळ या लोकांमध्ये जे जे राहतात, मग ते कोणी जीवजंतू असो, कोणी असो कोणी असो, त्या सगळ्यांना तू सुखी कर, सर्व प्रकारची सुख त्यांना दे, त्याच्यामध्ये कुठेही कसर ठेवू नको. आणि एवढंच नाही, मग हे लोक काय करतील? भजिजो आदिपुरखी अखंडित. भजिजो म्हणजे भक्ती, तुझी भक्ती करतील. कोणाची? आदिपुरखी, म्हणजे परमेश्वराला, गुरुला आदिपुरुषाची उपमा दिली आहे. म्हणजे देव प्रथम निर्माण झालेला आहे, नंतर हे सगळं निर्माण झाले आणि देवानं हे सगळं निर्माण केलं आहे.
आपण काही निर्माण केलं नाही आणि तोच नष्ट करणार आहे. तेव्हा या आदिपुरुषाची म्हणजे देवा तुझी भक्ती या ठिकाणी ते करू लागतील. कसे? अखंडित भक्ती. ही अशी काही एकादशी पूर्ती करायची गोष्ट नाही, वारी पूर्ती करायची गोष्ट नाही, सतत करावी लागणारी ही प्रक्रिया. भगवंतावर प्रेम आपण संसार कसं करतो प्रेम सतत, कुठे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो का? तसं आहे भक्तीचं. हे एक व्रत आहे, हे सतत चालू ठेवलं पाहिजे. बघा एक बाई असते बरं का, आपलं कसं झालंय बघा, हे सगळं त्याने आपल्याला दिले, पण आपल्याला त्याने दिले ह्याची आठवण नाही. मी कमावलं, हे माझं आहे, मी हे म्हणून आहे, मी माझं मला किती भिन्न आहे आपल्यामध्ये. मला वाटतं आपल्या शरीरातून रक्त वाहतच नाही, हे मीपणा माझेपणा मला हवंय हेच वाहतंय काय असं वाटतंय कधी कधी. तर अशा पद्धतीनं ती जी बाई होती ना, तिच्या नवऱ्याने काय केलं, तिला छान नथ घेऊन दिले बरं का सोन्याची. हा, आणि काय ती बाई खुश झाली. आपल्याकडची पुण्याची बाई नाही का, आमच्या गावकडची बाई, मी तिथे गेल्या मग इकडचं सांगेल तुमचं. तर त्या बाईनं याला त्याला दाखवायला सुरुवात केली, हे बघ माझी ना, असं मुंडून असं करून. तेव्हा कबीराने हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी असं म्हटलं की जिस यार ने नथ दी उसको स्मरती बार बार. ज्या नवऱ्यानं तिला नथ दिली, पा त्याचं नाव सगळ्यांना सांगते, सारखं सारखं सांगते, याने मला नथ दिली, याने मला नथ दिली, याने मला नथ दिली. पण तू नथ कशात घातली? नाकात घातली. आणि हे नाक कुणी दिले? देवानं दिले. जिसने नाक दिया उसको कैसी भूल गई ना. आपण देवाला असं विसरलो बरं का. अशा पण सगळं देऊन सुद्धा आपल्याला त्याची आठवणच होत नाही. अहो आपण जे सगळं आज आपले व्यवहार होतात ना, हे सगळं रिमोट त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काहीही नाही. तर आपण भगवंताला म्हणून तुकोबा म्हणले, ह्याची दान देगा देवा तुझा विसर. परमेश्वराला विसरायचं नाही. पंढरपुराला नेईन उघडी असं त्यांनी म्हटले माऊली, की अशा जर मला पंढरपूरला जायचं आहे आणि हे जे वारी आहे ही शेवटच्या क्षणापर्यंत मी ठेवली, तुझा विसर मला कधी होऊ देऊ नको, ही म्हणजे मागणी माऊलींची. आपण सामान्य लोक आहोत, आपलं सगळं प्रपंच सगळं तो पाहतो, सगळं पुढं मागं तो आपल्याला सांभाळत असतो, पण आपण नेमकं त्यालाच विसरून जातो. आणि ज्याने आपल्यासाठी काही केलं नाही ना, त्याला आपण त्याच्यावर फ्लॅश टाकतो, त्याच्यावर सगळं या ठिकाणी लक्ष देतो, त्याचं नाव घेतो. तेव्हा बर ईश्वराची 2 मिनिटं पण 2 मिनिटात आवडतात. ईश्वराची भक्ती सतत करत राहोत हा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटचीच उडी आहे, हे थमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दानपसाहो येणेवरे ज्ञानदेव सुखी आला. तेव्हा अशा रीतीनं माऊलींनी शेवटी गुरुरायाला म्हटलं की हा सगळा माझा मागणं आहे, कृपाप्रसाद आहे, तो तुम्ही मला द्यावा. जर तुम्ही मला दिला तर मी सुखी होईल. आणि त्याच वेळेला निवृत्तीनाथानं सांगितलं, हे दे माऊली, तू आजपर्यंत मला कधीच काही नाही मागितलं, हे दे माऊली, तुझी मी इच्छा पूर्ण करतो. आणि अशा तेव्हा ज्ञानेश्वरांना आनंद झाला. अशा प्रकारचे हे पसायदान तुमच्यासमोर